हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला. बोलू नका बोलू नका. हरी हरी हरी. बोलू नका. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. थप टाक थप थप टाक. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. श्री संताची या माथा चरणावर, माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा, उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल. का प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, बरोबर बोल ना करे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत, जगाचा मालक, विश्वाचा भरण पोषण करता, भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीनं पाणी भरीत होता, असे शांतीब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा सरळपंथी उत्कृष्ट असा अगदी सोपा सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज जगन्नियंत्या भगवान परमात्म्याची आवड, सनी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, अखिल विश्वाच्या परमार्थामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग, या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे सलगारा नावाचं गाव, मोठं सलगारा, बरोबर आहे ना, मोठं सलगारा. आणि या मोठ्या सलगारा नावाच्या गाव अर्थात मोठा सलगारा बुद्रुक सलगारा, बरोबर आहे ना, बुद्रुक सलगारा नावाच्या गावामध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज औशेकर यांच्या कृपाशीर्वादानं व हरिभक्तीपरायण सद्गुरू गुरुवर्य गुरुबाबा महाराज औशेकर आणि गहिनाथ महाराज औशेकर यांच्या कृपेनं हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय आपल्या गावाचं वैभव गुरुभक्त महादेव स्वामी सलगराकर आणि हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गुंडाप्पा महाराज ढेकणे सलगरकर यांच्या गुंडाप्पांचं वैकुंठगमन झालं. पण परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुभक्त महादेव स्वामी सलगरेकर महाराजांच्या स्वामींच्या मार्गदर्शनाखाली समापन्न, महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वामीजींच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आनंद वाटला की सुंदर या ठिकाणी सगळे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी, आपण सगळेजण आता त्यांनी गोड चाल गाली, ते दोन गायक, आमचे मित्र मृदंगवादक आणि आपण सगळेजण तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. माईक सिस्टम एकदम सुंदर आहे, त्यासुद्धा महाराजांना, त्या दादांना धन्यवाद. शूटिंग करण्याकरता मराठी हॉटस्पॉट नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलचे सर्वा शरददादा शिंदे औरंगाबाद संभाजीनगर आणि त्यांचे छोटे बंधू आज इथं उपस्थित आहेत, आमचे परम मित्र, माझा अतिशय जीवलग मित्र अरविंदजी शिंदे, या सर्वांना मनापासून धन्यवाद. त्यांचं मराठी हॉटस्पॉट नावाचं यूट्यूब चॅनल आणि गजर कीर्तनाचा हे यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, एवढी तुम्हाला विनंती आहे. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
आणि म्हणजे मी कुणाला काही शूटिंग करू देत नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती. पण फक्त एकच चॅनल आहे की या चॅनलवर माझे फक्त माझे कीर्तनं याच चॅनलवरच सगळे, यूट्यूबला दुसरीकडे नाही. याचा अर्थ मी त्यांच्याकडून काही घेतोय असंही काही नाही, बरोबर आहे का नाही? असं काही नाही, त्याच्या तोंडावर विचारा. फक्त शरददादा शिंदे त्यांचं माझ्यावर प्रेम, आणि अरविंद काय माझ्या घरातलं असल्यासारखं आहे, त्याच्यामुळं प्रेमातलं नातं आहे. त्या निमित्तानं तेही उपस्थित आहेत. तुम्ही सगळे माता भगिनी पुरुष मंडळ, तुम्हाला धन्यवाद. ग्रामस्थांना जे मला फोन करत होती ती नंदू नायपडे, बरोबर आहे ना? बरोबर आहे का? मला ती कुठे येते ती मिळ बी नाही, मला पण फोन करत होती, एवढंच आहे, बरोबर आहे का नाही? कुठे येतं कुठं नाही, दिसले बी नाहीत आणि बोलले बी नाही, तर कुठे येतील काय आहे की, बरोबर आहे का नाही? त्यांना मनापासून धन्यवाद. त्यांचा आग्रह 3 वर्षापासून, सलग 3 वर्षापासून तारीख घेते, पण माझी तारीख घेतली की लॉकडाऊन पडत आहे. यंदा बी मला भीतीच होती स्वामी तशी. मला ह्यांनी माझी तारीख घेतली की लॉकडाऊन पडते म्हणून समजायचं. पण यावर्षी देवानं मग ही इज्जत राखली म्हणायला काय हरकत नाही. यावर्षी ही सेवा संपन्न झाली, म्हणजे सलग 3 वर्ष घेऊ नये, 2 वर्ष झालं नाही, 1 वर्ष काहीतरी कॅन्सल झालं. यावर्षी सेवेचा योग आला, आपल्या सगळ्यांचं दर्शन मला झालं. आज गायकाची हाजरी चढती, वाजविणाराची चढती, ऐकणाराची हाजरी चढती, आज जरा माझीच पडती, आवाजच निघाला गेलाय, बरोबर आहे का नाही? काय करणार, मला बी दिवसभरात 3-3 खळे आपलं कीर्तन आहे तर दिवसभर, त्याच्यामुळे आवाज स्वामी जरा आता बसलेला आहे. जसं असेल तसं ॲडजस्ट करून घ्या. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. मी जरा धुनकाधुनकी केली म्हणून का व्हायना एवढं भरलं, बरोबर आहे का नाही? नाही तर लांब 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 बसत होते. याचा अर्थ मी लई गरम आहे असं काही नाही. उगं वजन टाकून बघितलं, भेले तर भेले. लक्षात आलं का? मी घरी बी असं वजन टाकतो, बायकोला बी. महाराज लोक कोणी आले की बायको वजन टाकतो, चाकर ती म्हणली नसते करीत, हॉटेलमध्ये एवढं काय लगे नाहीच म्हणजे, बरोबर आहे का नाही? तसं तुम्हालाही माझं सांगणं आहे, घरी वजनात जायचं, मिळमिळवणी बोलायचं नाही बायकोला. एवढं भजन करून आणि एवढं हे करून घरी जायचं, बायकोला म्हणजे जेवायला वाढ, ती म्हणली नसते वाढीत. बाहेर जायचं आणि चेपल घ्यायची, चेपल पायात घालायची आणि हॉटेलमधून जेवून यायचं. लक्षात आलं का बोलणं? कारण हाणायची हिंमत तुमची नाही, लक्षात आलं का? हाणायची ताकद तुमची नाही म्हणून म्हणलं पायात घालायची, हॉटेलमधून जेवण ये. स्वामीजी बरोबर का नाही? असू द्या. तुम्हा सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माईक सिस्टीमवाल्या सगळ्या दोन्ही विनेकऱ्याला सगळ्याला धन्यवाद देतो आणि झालेली कीर्तन सेवा, आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. भंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. येतोय ना आवाज? येतोय ना व्यवस्थित? मग काय नाही, थोडंसं बसलेलं आहे पण येतोय व्यवस्थित, बरोबर आहे का नाही? एकनाथ महाराज असं जरा येईल इथून, बरोबर? हा जवळून ना, हा व्यवस्थित करा दादा, व्यवस्थित आहे. फक्त आवाज नका वाढवू, फक्त क्लिअर करता येईल असं बघा. जगत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं आहे आणि एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्म्याची आवड सांगतात. काय सांगतात? आवड सांगतात. चिंतन करत असताना सुरुवातीला आपल्याला 3 लोकांच्या आवडीचं चिंतन करायचं आहे. टप्पेवाईज चिंतन करण्याची जोग महाराज संस्थेची पद्धत आहे. प्रथम आपल्याला पहिली गोष्ट जीवाची आवड, दुसरी गोष्ट संतांची आवड आणि तिसरी गोष्ट देवाची आवड. आपल्याला देवाची आवड सांगायची असल्यामुळं याचा नंबर 3 लावला आपण, बरोबर आहे का नाही? पहिली गोष्ट जीवाची आवड, म्हणजे जीवाची आवड म्हणजे तुमची माझी आवड. तुम्हाला मला नेमकं काय आवडतंय याचा विचार आपल्याला करायचा आहे. तुम्हाला मला काय आवडतंय तर महाराज म्हणतात संसार सोडून तुम्हाला मला दुसरं काही आवडत नाही. इकडून तर चांगलं तास धरलं, बरोबर आहे का नाही? म्हणून बिनधास्त प्रमाण म्हणा, काही अडचण नाही माझी. मला तुम्हाला सांगतो, मी तुमच्या गावात पहिल्यांदा आलो स्वामी, बरोबर आहे का नाही? हां, म्हणजे मला बी तुमचं गाव काय चालीच आपलं खोडीचे माहीत नाही ना, बरोबर आहे का नाही? म्हणजे मला माहीत नाही, पण माझी चाल सांगतो, माझी पद्धत सांगतो. मला प्रमाण बिनधास्त जमतात. विषयाला थोडं टच झालं की तुम्ही बिनधास्त प्रमाण मला. मी भजनाचा चाहता माणूस आहे, मी भजनानंदी माणूस आहे महाराज. मला भजन सोडून दुसरं काही आवडत नाही. मी 4-4, 5-5 तास गाता भजन करणारा माणूस आहे. मला आवडत आहे भजन. बिनधास्त प्रमाण म्हणा, नसले बी बसत तरी म्हणा, मी ओढून घेतो, काही काळजी नाही, काही काळजी नाही. हा, फक्त एकच आहे, ओढून घ्यायला हाताला यावा, एवढा हाताला एवढ्याला अंदाज ठेवा, बाकी काय नाही. तर उडी हाणून बी हाताला नाही आले मग मजा नाही, बरोबर आहे का नाही? हा, म्हणून बिनधास्त म्हणा, बिनधास्त काही अडचण नाही. इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. कुणाची आवड बघतोय आपण?
आपली म्हणजे जीवाची, तुमची, माझी जीवाची आवड आहे की धनधान्य वाढावं, मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, आमचं चांगलं असा. ह्यांचं अंग हल्लेलं त्याला दम निघाना, उठलं ते, बरोबर आहे का नाही? याला आवड म्हणायचं परमार्थाची, बरोबर आहे का नाही? ल्यावे खावे भरे असावे सदैव आणि हेची करी हाव संसारी. माझ्याकडे लक्ष द्या. ल्यावे म्हणजे लिहायला बरं असावं, खावे असावे सदैव म्हणजे सदैव म्हणजे कायमस्वरूपी. आम्हाला चांगलं खायला असावं, आमचं चांगलं असावं. ह्याच्या पलीकड बोलू याच्या पलीकड दुसरी सांसारिक जीवाची आवड काय? बोला की, काही आवड आहे का? काही नाही. संसारच आवडतो, दुसरं काही आवडत नाही. आणि आवडीनं करतेत. कशानं करतेत? आवडीनं. किती करतेत महाराज? सायासे करीशी उत्तरार्ध वरण्याला की डबलचा कोटाना राहत नाही. लक्षात आलं का? बरोबर आहे का नाही महाराज? हा, म्हणून सायासे करीशी प्रपंच दिननिशी. दिन म्हणजे दिवस आणि निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस सायासानं प्रपंच करतात. कसा करतात? बोला की, सायासानं करतात. ज्ञानोबारायने त्याचं चिंतन केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात करू द्या स्वामी, करू द्या, करण्याबद्दल काही नाही, आवड असू द्या. कशाची? बोला ना. प्रपंचाची, संसाराची असू द्या, पण त्याचे परिणाम तर महत्वाचे आहेत ना. शहाणे जाणकार लोक नेहमी परिणामाचा विचार करतात. कशाचा विचार करतात? परिणामाचा. याच्या नादी लागले ह्याचे परिणाम काय होतील, बरोबर आहे का नाही? स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गुरुनाम गुरु शिक्षण संस्थेचे अध्यापक आमचे पूज्य श्री गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले बाबा, घुले बुवा म्हणायचे त्यांना. आळंदी वारकरी शिक्षण संस्था बुवा म्हणायचे. बुवाने एक दृष्टांत सांगितला. बुवा म्हणायचे, घुले बुवा म्हणायचे की एक संन्यासी होता आणि संन्यासी दारात आला आणि आवाज दिला, भिक्षा देही. असं बारकली लेकरू दारात खेळत होतं आणि त्याच्याजवळ माईनं 1 रुपयाचं नाणं दिलं होतं. किती रुपयाचं? 1 रुपयाचं. आणि त्याला स्वामी ते खेळत होतं. संन्याशानं त्या काळात 1 रुपया बघितला आणि लेकराची नजर चुकली. संन्याशानं त्या 1 रुपयावर पाय दिला. पाय दिल्याबरोबर, इकडे लक्ष द्या, संन्याशानं पाय दिला, लेकरानं तीक्ष्ण नजरेनं बघितलं आणि लेकरू लगेच म्हणला, आई त्या संन्याशानं माझा 1 रुपया घेतलाय. माईनं घरातूनच सांगितलं, जाऊ दे घेऊ दे, खोटा होता. कळालं का नाही कळालं? जाऊ दे घेऊ दे कसा होता? अहो संसार बी तसलाच आहे ना. खोटा ऐसा संसार मज पायी द्यावी थार. लक्षात आलं? हे नसला दृष्टांत कळाला तर परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी मृदंग सम्राट मृदंग महामेरू वैकुंठवासी पांडुरंग बुवा वैद्य सांगायचे. वैद्यबुवांचा दृष्टांत. वैद्यबुवा म्हणायचे की ज्ञानेश्वरीतला दृष्टांत पण वैद्यबाबा सांगायचे आळंदीत. बाबा म्हणायचे, हे जे नावं सांगतो ती कदाचित तुम्हाला माहीत असतील, तुम्हाला 1-2 जणाला नाही तर तुम्हाला कदाचित त्याची कल्पना नसेल, पण स्वामीजीला कल्पना या गोष्टीची, बरोबर आहे की नाही महाराज? वैद्यबुवा म्हणजे मृदंगातला राजा माणूस महाराज. वैद्यबाच्या बाबतीत, मृदंगाच्या बाबतीत वैद्यबाबाचा हात धरायचा नाही, पायच धरायचे, एवढा बरोबर आहे की नाही महाराज? हां, तसला अधिकार वैद्य महाराजासारखा. आज जेवढे काही तुम्हाला महाराष्ट्रात काही मृदंगवादक दिसतात, परंपरेनं वैद्यबाबाचे शिष्य हे ध्यानात ठेवा. आता तुम्ही कुणाकडे शिकलात? हा, गोपीनाथ गुरुजी बालगावकर, ते कुणाकडे शिकले? म्हणजे ही परंपरा शेवटी पण तिथंच जाणार, बरोबर आहे का नाही? हां, म्हणून त्यांचे गुरु का व्हायना, त्यांचे गुरु का व्हायना, पण वैद्यबाबाशीच मिळालेले आहेत हे लक्षात ठेवा. आज वैद्यबाबाची परंपरा परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुरे अशोक महाराज पंचाळ गुरुजी चांगल्या पद्धतीने चालवतात. लक्षात आलं का? वैद्यबाबा म्हणायचे, वैद्यबाबा अहो स्वामीजी वैद्यबाबा वारले, वैद्यबाबा आणि वैद्यबाबा वारल्याच्या नंतर, आता हे तुम्हाला थोडंसं वाईट वेगळं वाटण, पण आम्ही संस्थेचं हे सगळं. वैद्यबाबा वारले आणि वैकुंठवासी परमपूज्य काव्यतीर्थ जगन्नाथांना पवारांचं कीर्तन होतं. जगन्नाथांना, आणि जगन्नाथांनी वाक्य वापरले जे माझ्या अंगावर काटाला, पारख कुणाची करावी त्याला कीर्तनकार म्हणतात. जगन्नाथांना म्हणले, वैद्य महाराज येण्याच्या अगोदर मृदंग कलेला रोग झाला होता, साक्षात वैद्यच आले. काय शब्द भारताचे, काय शब्द, माझ्या अंगावर काटा आला. हां, ही वैद्यबाबांचा अधिकार. आणि त्या वैद्यबाबांनी एक दृष्टांत सांगितला. आम्ही कसं आहे, खाल्ल्या शब्दाला जागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराज तुम्ही जर एखादा मुकडा, एखादा बोल एखाद्या कोण शिकला असेल तर त्याचं जरूर स्मरण करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यात त्या विद्येमध्ये श्रद्धा ठेवली की वाढ होत असते. बोलणं कळालं का? म्हणून आपण कृतज्ञता जाणणं अत्यंत गरजेचं आहे. का नाव टाकलेत गुरुबाबा औशेकरांचं, गैरनाथ महाराजांचं? त्यांच्या आशीर्वादाने ही कृतज्ञता आहे
महाराज, बरोबर आहे का नाही? स्वामीजींचं नाव आहे, स्वामींचा फोटो आहे, मार्गदर्शन त्यांचं आहे, आपल्या गावातले स्वामी, त्याच्याबद्दल असणारा स्वाभिमान. लक्षात आलं का बोलणं? ह्या गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला दुसऱ्याच्या माईला मावशी म्हणायची सवय लागली बऱ्याचदा, बरोबर आहे का नाही महाराज? पण मला तुमच्या गावाचा आनंद आहे की स्वामीचं काल्याचं कीर्तन बी आहे आणि मार्गदर्शन म्हणून पण आहे. त्याच्यासाठी चांगलं बी राहावं लागतं, हे बी लक्षात ठेवा. गावासोबत नीट राहावं लागतंय. मुद्दा एवढाच आहे आपला. वैद्य बाबा म्हणले एक माणूस 8 दिवसानं उपवास. किती दिवसानं? लय बोर व्हायला नाही ना महाराज? नाही नाही तर म्हणजे कसं नाही ना, काही बोर व्हायला म्हणजे मी पहिल्यांदा चालू आहे म्हणून ते बरं कळायला लागले ना. एक 8 दिवसानं एक माणूस उपवास. किती दिवसानं? 8 दिवसानं जेवायला बसला. जेवायला बसल्याच्या नंतर जेवणारा माणूस इमानदार होता. त्यानं सांगितलं महाराज किती दिवसानं उपाशी तुम्ही? म्हणले 8 दिवसानं. आता लगेच जेवायला फुल जेवतो म्हणला आणि झोपतो म्हणला. की वाढणारा माणूस म्हणला महाराज जेवण करा, आज अडचण नाही, पण मला जी माहिती ते सांगतो. हे अन्न जे आहे हे विष घालून तयार केलेलं आहे, खायचं आहे का नाही तुम्ही ठरवा. खाईल का तो माणूस? आता खाईल का? का? त्याला त्याचे परिणाम कळाले. शहाणे माणसं हा विषय शिरांदिली रससोय ज्ञानोबा म्हणतात. जेवणाराची ठाऊक होय तरी तो ताटाची सांडोनी जाय. जिया परी ताट सांडून फेकून देऊन निघून जाणार. का? तर त्याला त्या अन्नाचे काय कळाले? परिणाम कळाले. तसं संसाराच्या नादी लागाय अडचण नाही, पण जीवाला संसाराच्या नादी लागले याचे परिणाम काय आहेत माहीत नाही महाराज, बरोबर आहे की नाही? परिणामाला जरा वाईट आहे संसार, लई वाईट आहे. आता ज्ञानोबाची ओवी आणि गीतेतला श्लोक सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. मला वाटतं ही कुठल्या संस्थेतली का गावातलीच बरं संस्था आहे का? हां तुम्हीच आहेत ना? हो मग काय नाही. गीतेची संहिता वगैरे झालेली का यांची? नाही नाही, मग तुमच्या लक्षात येईल. म्हणजे 15व्या अध्यायामध्ये भगवान सरळ बोलून गेले. विद्यार्थ्याचा सुद्धा श्लोक पाठ असतो म्हणून म्हणलं संहिता झाली की लक्षात येईल. काय गीतेमध्ये भगवान बोलून गेले 15व्या अध्यायात आपल्याकडची जी झाडं आहेत ही झाड आहे म्हणले इथं अशोकाचं, ह्याच्या मुळ्या कुठे येतात? खाली, आणि शेंडे वर. पण संसाराचं जी झाड आहे उलट्या खोपडीचं आहे. ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी. झाले 2-4 महिना जाण्याची झालीत, बरोबर आहे का नाही? हां म्हणजे तुम्ही बी गावातच आहेत ना स्वामीजी, तुम्ही बी आहेत. याला संहिता देऊन टाकायला सगळ्याला, बरोबर आहे का नाही? म्हणजे असं बरं पडतं थोडंसं. म्हणजे त्यांच्या बी ओळख संप्रदायाची लक्षात येते. मुद्दा काय आहे? ज्ञानोबारायन त्या ओवीवर चिंतन, त्याच्या श्लोकावर चिंतन करत असताना ज्ञानोबारायन लिहिलं हे झाडाची आईशे शिनसाळ शिनविणार झाडे म्हणले हे दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे मृत्यू लोकी सुखाची कहाणी. ऐकी जेल कवनाची, सिरियलच्या चोय सगळ्या, ऐकी जेल कवनाची श्रवणी. म्हणजे मृत्यूलोक आणि सुख या दोन्हीची सांगडच बसली जात नाही. नाथ महाराजांनी एक ओवी फार सुंदर वापरली भागवतातली. मी बी भागवत करतोय बरं का महाराज, मी बी भागवत करतोय. हां कवा ठेवायचं असलं तर बघा. हां फक्त गहू तांदूळ संपले, मी जास्त करीत नाही. फक्त गहून तांदूळ संपले की एखादं भागवत करीत असतो. इथं ज्यांचं भागवत आहे ते आमचे मित्रच आहेत, नामवंत गायक. आणि खरे तर गायकाच्या यादीतले 1 नंबरचे गायक होते काळचे ते. पण आज भागवत कथेच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून चांगलं नाव गणेशानंद शास्त्री कोळसकर, म्हणजे त्यांची भगवतीकर म्हणतात त्यांना. खरं तर भगवती गाव आहे त्यांचं हिंगोली जिल्ह्यामध्ये, पण राहायला नांदेडला आहे. म्हणून मी फक्त गहू तांदूळ संपले एखादं करीत असतो. जास्त खायापुरतं करायचं काय त्याला होय, लक्षात घ्या बोलणं. भागवतामधली ओवी नाथ महाराज म्हणतात प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. प्रपंचाचा त्याग करून काही मुचकी लोक जंगलात निघून गेले. वेडे होते म्हणून का? बोला की वेडे होते म्हणून नाही. त्यांना पक्क माहिती संसार कुणाचे बिल काढीत नाही. ज्ञानोबाराय बोलून गेले. काय कमी होतं? 18 भारवन मदत करा. पाठातलं प्रमाण असलं की मदत करा. माझ्या लईच आवाज बसला, नाही तर मग मला काही अशी गरज पडत नाही शक्यतो. माझ्या कामापुरतं मी म्हणतो, पण आता निघा ना, बरोबर आहे का नाही? का मदालसा नावाच्या प्रकरणातलं ज्ञानोबारायचे शब्द आहेत. ह्याला चांगल्या दिंडीत जावं लागतं महाराज. चांगल्या दिंडीत गेलं की मदालसा, भोपाळ्या, काकडा, जोगी, जागल्या, जंगम असे प्रकरण ऐकाय भेटतात. आणि बाकीच्या दिंड्यानी
नाही मग प्रकरण ऐकायला भेटते. लक्षात आलं का बोलणं बघा. महाराज म्हणतात 18 भार वनस्पती फुले फळे ओळती काही कमी नव्हतं. पावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती. बायको मिळाली नाही म्हणून नाही. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. का सेविती त्यांना माहिती संसार कुणाचे बिल काढीत आणि आजपर्यंत संसारानं बिल काढलेली बातमी काही कुणाच्या कानावर. कुणी बी म्हणायचं संसारानं आमचं बरं केलंय. बरं म्हणायला बरं आहे महाराज. संसारासारखं वाकट्या जातीचं कुणीच नाही. कुणाची टाचातून हवा काढणार कोण? संसार. कुणाची गुडघ्यातून हवा काढणार सगळं आहे पण गुडघेच राहणार म्हणतात का नाही. काही काही मनक्यातून गेले तर अशी चलत अशी वाकडी चलत. अरे काय झालं र मनका नाही देवाचा कणका ठेव. ध्यानात बसलं का सांगा बरं. हा मंदिरातले बल्ब काढून नेलेस नालाय का तू कसं तुला नाही व्हायचं सांगा बरं महाराज. हा काही काही दलिंद्र आहेत महाराज मंदिरातले बल्ब काढून नेते तर किती नालायक म्हणावं लागते सांगा बरं महाराज. कळत नाही काय नाही का हे नाही. सप्त्यातली पट्टी कुठं खाता असतील का बरं सांगा बरं. सप्त्यातली पट्टी खाणार हिशोबात घोळ घालणार काही बी करणार आणि मग त्यांचे लेकर अशी वाकडी जन्माला येणार. लक्षात आलं का नाही बोलणं. त्याच्यामुळे हा बघा मला काही तुमच्या इथलं माहीत नाही पण गावाचं भावाचं आणि देवाचं 3 लोकांचं कधी खायचं नाही. लक्षात आलं का. गावाचं कधीच खायचं नाही महाराज. गावगाड्यातली कुठलीच वस्तू चोरून न्यायची नाही. लक्षात आलं का. पचत नाही. देवाचं तर खायचंच नाही. मंदिरातला हिशोब बरोबर आहे का नाही. सप्त्यातल्यावर काला झाला तुमच्यातली पद्धत मला माहीत नाही पण काला झाला की संध्याकाळी हिशोब क्लिअर रुपयाचा असला पाहिजे. हे कार्यकर्त्या आता बऱ्याचदा काय झालंय जत्राचे तमाशाचे जे कार्यकर्ते तेच सप्त्याचे इथं त्याच्यामुळे सगळा गोंधळच होऊन बसायला लागला. बरोबर आहे का नाही. सप्त्याचे कार्यकर्ते भजने असावात बरोबर आहे का नाही की गावातला कीर्तनकार असावा. तुमच्यातलं पाणी मुरत असलं तर मला माहित नाही. हे सरळ स्वामी म्हणजे हे माझ्या टिपणातलंय उगं तुमच्यावर नको. बरोबर आहे का नाही. कीर्तनकाराचं बोलणं म्हणजे मी असू द्या नाही तर स्वामी असू द्या तर कुणी असू द्या. कीर्तनकाराचं बोलणं रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. जसं माप असेल तसं बसत असतं. त्याला काय तुमच्या मापाचा शर्ट निघाला तर त्याला माझा दोष आहे का काही सांगा बरं महाराज. नाही पण खरंच आहे कधी असं करायचं नाही महाराज. लक्षात आलं का बोलणं. कधी गावाचं हे बघा कीर्तन कुणाचे घ्यायचे भजने कोण आणायचे वाजवायला कोण आणायचं हे तरी गावातल्या भजनेच्या गावातल्या महाराजाच्या हातात असावा. बरोबर आहे का नाही. हां वर्गणी तुम्ही गोळा किती तुम्ही कुणी बी करा पण वा महाराज विचारलं पाहिजे गावातले भजने कोण आहेत. स्वामीला विचारलं पाहिजे गावातल्या महाराज ह्या महाराजाला किती दिले पाहिजे कसं करायला पाहिजे हे असं विचारलं पाहिजे. लक्षात आलं का. म्हणजे आमच्या जातीच्या माणसाचा फोन आला की आम्ही बी सौद्यात मागं पुढं आपलं ते पाकिटात लक्षात आलं का. व्यापाऱ्यानं जर व्यापाऱ्याचाच माल घ्यायचा ठरला तर जरा कसं होतंय हा मापात बसतंय. पण व्यापारी जर शेतकऱ्याचा घ्यायला गेला तर जरा झडत जाते बघा. ही ध्यानात ठेवा बरोबर आहे का नाही. लक्षात ठेवा. मला बाकीच्या मुद्द्याशी काही घेणं देणं नाही. गावाचं भावा पचत नाही महाराज पचत नाही. याच्यासाठी बोलायलो. साधी कीर्तनातून नेलेली चप्पल सुद्धा माय पचत नाही. ध्यानात ठेवा. आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपली एकदा. माझ्या ह्याच्यातलं उदाहरण आहे. माझ्या म्हणजे मी बघितलेलं उदाहरण आहे अनुभवातलं. ड्रायव्हरची चप्पल हरपली आणि मला ड्रायव्हर म्हणला बाबा मला चप्पल घेऊन द्या. मी म्हणला हान कीर्तनातली मी विनोदी माणूस म्हणला हान कीर्तनातली. अहो त्यानं खरंच हाणली. मी केला विनोद पण त्यानं खरंच हाणली. बरं हाणू द्या. त्यानं हाणली पण माझी हरपली. लक्षात आलं का. माझी म्या 1.5 तास सापडलीच नाही. जाताना ड्रायव्हरच्या पायाकडे बघितलं माझीच निघाली बॉम्बला. अरे म्हणलं माझी चप्पल ते म्हणला तू हिट निघाली का. म्हणजे आता वाक्य आहे का. आता टाळ्या वाजवायसारखं वाक्य सांगतो. तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा. नीट आहे का. तुमच्या खिशात पैशाचा खळखळाट असावा पण त्या मागं कुणाच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. कधीच कुणाचं तळतळाटाचं खायचं नाही. अजिबात खायचं नाही. कुठलीच गोष्ट फुकट. हा जुनी पद्धत होती. एखाद्या बाईनं जर तांब्यामध्ये ताक भरून दिलं तर तो तांब्या त्या घरी जाताना रिकामा जायचा का. बोला की
नाही. त्याच्यात गहू, ज्वारी, बाजरी किंवा घराची भाजी केलेली असेल ती भाजी, दही असलं तर दूध, काही ना काही. पण या घरचं रिकामं भांड त्या घरी कधी रिकामं गेलं का हो? नाही. याचा अर्थ एक आहे, कुणाचं फुकटचं खायचं. अहो ताक आता राहिलं नाही, पण जुन्या काळात अहो 8 दिवसाला गल्लीमध्ये ताक एका घरचं जायचं का नाही, सगळं हांडावरून ताक व्हायचं महाराज, व्हायचं का नाही? माझ्या कळण्यात मी बघितलं, होतं का नाही? आणि मग ती तांब्या कुणाला वाटायचं? गल्लीतल्या आपल्या जवळच्या माणसाली. मग ती वाटलेलं ताक आपल्याला दे. ताक म्हणजे काय सांगा बरं महाराज? ताक म्हणजे आसार समजा की, बरोबर आहे का नाही? लोणी काढून घेतलेलं, दुधाचं हे केलेलं, राहिलेलं आंबट पाणी म्हणजे ताक. ते ताक जरी एखाद्याला दिलं तरी तेच तांब्या सुद्धा रिकामे येत होता का सांगा बरं? येत होता का? नाही. आता ताकच द्या, आता लोणीच राहिली नाही कुठं. एकच लोणी बघितली मी अंबाजोगाईच्या पलीकडून आहे ती, तेवढीच लोणी, दुसरी लोणीच नाही. बरोबर का? तुमच्याकडे आहे का ती लोणी? नाही ना? तेवढीच लोणी. लक्षात ठेवा. जरा बोर व्हायले का? काही चहा वगैरे मागवायचा नाही? पुन्हा म्हणायचे महाराज एवढ्या लांबून आले पण चहा सुद्धा पाजला नाही, असं कोणी म्हणू नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून विचारलं. हे खरं तर तुम्ही मला म्हणाय पाहिजे, पण मीच तुम्हाला म्हणतोय. असू द्या. आपला मुद्दा लक्षात ठेवा. कीर्तनकाराचं बोलणं किती असावा, विनोद किती बी असावा त्याच्यात. चांगल्या गाजलेल्या विनोदाचार्यापैकी माझा एक नंबर, हे ध्यानात ठेवा. पण त्या कीर्तनकाराच्या बोलण्याला नेहमी पुरावा असावा. काय असावा? पुरावा नसल्यावर महाराज पुरावा. पुरावा नसल्यावर महाराज पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा? आणि हे नसलं कळलं तर ह्यांना JCB पुरावा. पुरावा असावा. कीर्तनकाराच्या बोलण्याला नेहमी काय असावा? पुरावा. आणि अजून एक काय, कीर्तनात विनोद किती असू द्या, पण वाईचं अभंग सोडून विनोद नसावा. बरोबर आहे का नाही महाराज? विनोदाची गाते श्रोते चतुर विनोदी दुश्चिते. ठीक आहे, विनोदी बी शब्द माऊलीने घातला, पण त्या विनोदाला काहीतरी मर्यादा असावी. बरोबर आहे का नाही महाराज? विनाकारण नसावी, मर्यादा असावी. कीर्तनातला विनोद हा लोणच्याच्या फुडीसारखा असतो. जेवणाच्या ताटात जसं लोणचं असतं, लोणचं कशासाठी असतं? जेवण करण्यासाठी नाही, मग चवीला, टेस्ट म्हणून. तसं पण लोणच्यानं पोट भरण का? नाही. तसं कीर्तनातल्या विनोदानं पोट भरणार नाही. त्याच्यासाठी चिंतनाच्या जोडीसाठी तुम्हाला टेस्ट म्हणून लोणचं आहे, तसा विनोद आहे. लक्षात ठेवा. बोलणं कळालं का? हां, ऐके वाक्य ऐका. खळून हसवणारं कीर्तन जर असेल, एखाद्याचं कीर्तन माझ्यासारखं समजा खळून हसवणारं, तर तुम्हाला 2 तास बरं वाटेल, पण इथून उठून गेल्यावर तुमचा पदर रिकामा असेल, हे लक्षात ठेवा महाराज. बरोबर आहे का नाही महाराज? तुमचा पदर कायम रिकामा असणार. 2 तास हसले आणि उठून गेले, पदरात काय पडलं? तुमच्या संसारातल्या गप्पा. त्या का तुम्हाला माहीत नाहीत का संसारातल्या गप्पा? त्या तुम्ही तो रोजच संसारात अनुभवतात. माझ्याकडे लक्ष द्या. माऊली बोलतात की माऊलींनी सांगितलं, ज्ञानोबराय म्हणले या संसाराच्या बाबतीत असं आहे की हा संसार सुरुवातीला हिरवळ दाखवितो. काय दाखवितो? हिरवळ कळते का तुम्हाला? हिरवळ दाखवितो. सुरुवातीला हिरवळ दाखविणार, आणि हिरवळ दाखविली की सुरुवातीची जर हिरवळ बघितली, चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करा वाटतं, एवढी बेकार असते ती. बरोबर आहे का नाही? हिरवळ सुरुवातीची उचटाचाची चेपल, ती तिरपड बघणं, गालातली गालात हसणं, असली हिरवळ बघितल्यावर संन्याशी बी बिघडत येत का नाही? बोला की. आपल्याला कशाला नाव घ्यायचं कुणाचं? आपल्याला काय बापूचं बी नाव घ्यायचं नाही, राम. बरोबर आहे का नाही? कशाला नाव घ्यायचं? पण हिरवळ दाखविली की माणसं काय होते? बिघडत येत ना महाराज. हिरवळ दाखविली की संसार. ज्ञानोबराय म्हणले जुना काळ होता. जुना काळ कळायला ना? व्यवस्थित आवाज यायला ना? यायला का जरा कमी जास्त होतोय? यायला ना? सुरुवातीचा काळ होता. जुन्या काळामध्ये डोंगराला जनावरं घेऊन जायची पद्धत होती सांभाळायला. होती का नाही तुमच्या लहानपणी? माळावर जायचं. तुमच्याकडे आहे का डोंगर माळ? थोडाफार आहे ना? जायचं ना जनावरं सांभाळायला. इकडे शेतात काही पेरलं की मग जनावरं कुठं चारायचे? माळावर न्यायचे. जुन्या काळात एखाद्याला माळावर जनावरं सांभाळायला जायचं असावं, दिवस पावसाळ्याचे असावं. कसले? आणि दिवसभर चिकचिक चालू, वांबाळ चालू, झडगं लागलेलं. कळालेत ना शब्द हे? झडगं लागलेलं, झडगं चालू आहे, सगळं चालू आहे. आणि तसल्या ह्याच्यात जनावरं घेऊन तर जावं लागतंय का नाही? जावं लागतंय. दिवसभर टेकाय जागा मिळती का? पाऊस असल्यामुळे मिळती का? तशाच कशा तरी आदळून आपटून जनावरं घरी आणणार. त्याच्या डोक्यात एकच असतं,
आणायचे जनावर बांधायचे, जी बाजावर पडायचं, भाकरीचा विचार नाही, काय नाही, जेव्हा होईन तेव्हा खायचं असं म्हणतंय. पण सगळे जनावर बांधायला सापडत येत, पण गोरं सापडत आहे का? बोला आता. गोरं 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 नाहीत नाही तुमच्याकडं? गोरं गोरं काय खोंड म्हणतात का? गोरं 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 पुण्याकडे त्याला खोंड म्हणतात. गोरं सापडत आहे का? नाही. मग जाणकार शेतकरी एकच करणार, हिरव्या गवताची पेंडी हातात घेणार. कशाची? आणि त्या गोऱ्याला असं दाखविणार आणि गोऱ्याला चुच करणार, चल ये 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 ये. कुणाला? गोऱ्याला. आणि हिरवळीला बघून गोरे बिघडत येत का नाही? नाही कळलं तुम्हाला अजून? हिरवळ दाखविली की गोरं हिरवळीला बघून येणार आणि जवळ आलं की हिरवळ टाकून द्यायची, गोरं धरून बांधायचं. ज्ञानोबराय म्हणले असल्या जातीचा संसार आहे. सुरुवातीला काय दाखविणार? हिरवळ. आणि सुरुवातीची हिरवळ बघितली की महाराज कुणाला बी लग्न करा वाटतंय का नाही? हिरवळ बघितले वाटतंय का नाही? ती सुरुवातीची हिरवळ दाखविणार. नवीन नवीन लग्न झाल्यावर कुणाला बी विचारा, नवरा बायको पैकी बाईला विचारा, बाई मालक मालक घरात आहेत? हां हां असं गेर टाकणार सुरुवातीला, बरोबर आहे का नाही? डायरेक्ट घरात आहे म्हणणार नाही, मधीत असा हां हाचा गेर टाकतात बाया सुरुवातीला, टाकतात का नाही? मुंग्या असतात बारीक थोड्या 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 थोड्या, बरोबर आहे का नाही? बरं त्या पोराला विचारा, अरे मालकीन शेतात आहे, असं असं गेर टाकणार. पण किती दिवस गेर टाकतात? हा तो झालंय. मग तू पिपळा खालचा मुंजी आहेस, तुला काय माहिती ह्याच्यातलं, बरोबर आहे का नाही? मुंज्याला काय माहिती 6 महिने का 4 महिने, बरोबर आहे का नाही? तो लग्न झाल्यावर सांग मग तुला 4 महिने का 6 महिने का 8 दिवसातच आंबट होतोच, देव जाणे, बरोबर आहे का नाही? अहो लई लई तासकावर धरतेत माणसं, माहिती का? एखादं लेकरू बाळ होस तर, बरोबर आहे का नाही? एखादं लेकरू बाळ झालं की एकूण मेकव आंबट होतेत महाराज, होतेत का नाही? मग पुन्हा बाईला विचारा, बाई मालक कुठं बोंबलत हिंडायलाय की हाय का पत्ता? आत्ता बोर येऊन आलो म्हणला, मेल्याचा अजून पत्ता नाही, म्हणतात का नाही सांगा बरं? त्याला विचारा, अरे मालकीन ती काय विचारून जाते का? आता हे बी नाही कळलं म्हणल्यावर मी का हाणून घेऊ का तुमच्या पुढं? सांगा. मी लग्न केलेले म्हणून मला माहिती नाही महाराज, बरोबर आहे का नाही? हां, मी काल घराच्या बाहेर पडलो, मै बायको मला म्हणली तुम्हाला अजिबात अक्कल नाही. तुम्हाला हसू आलं, मला अजिबात काही वाटत नाही. मला रोजच म्हणती तर कसं काय वाटण सांगा बरं महाराज? काही वाटत नाही आपल्याला. माझ्याकडे लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. आवलंय मागच्या लॉकडाऊनमध्ये माझ्या बायकोनं मला 3दा हाणलं, माझी शपथला बांधणार 3दा. चट जाळ लागला, कुलूप लागून बसलं, बरोबर आहे का नाही महाराज? आणि दारात खुर्ची टाकून बसलो, खुर्ची टाकून कुत्रं आलो, कुत्रं. माझ्या बायकोनं कुत्र्यावर घालून शिया दिल्या. कुत्र्य बाया महाराज कुत्र्यावर मांजरीवर घालून शिया द्यायला लई नंबर 1 असतात बाबा. इथल्या नाहीत ना? इथल्या नाही, आमच्या गावाकडल्या सांगतो. आणि तिकडे गेलो की ह्यांना फुकितो, नव्या आणू तरी कुठून नव्या कुठून आणू सांगा, बरोबर आहे का नाही? लई शिया देतात महाराज बाया. शेजार महाराज नाही म्हणतात, पण ह्यांची ह्यांनाच माहिती. शेजारनी संग भांडणं असावं त्यांची, आणि दारावर दार असावा. ती हिकडून तिकडं लोटणार आणि ती तिकडून तिकडं लोटणार, झाडून काढतात ना, आणि मध्ये तसंच ढिगूर लागणार. आणि मग बोलता तर येत नाही काही, आणि त्या शेजारीनं हिच्या दारात पाणी जावं थोडंसं, हिचा केर तिच्या दारात जावा, आणि मग तेवढ्यात बोलायचं येत नाही ना, कसं बोलावं? तेवढ्यात मांजर यावा, आणि मांजरीनं ह्या घराहून त्या घरा उडी हाणावं, आणि मग तिचा थाट बघावं, आगाय फिरकी मागापासून हित्ताच फिरी 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 उडी हाणायली. लई नंबरी बाया महाराज, ज्या शा देतात त्या कशा हसतात बघा, त्याची त्याला कळत यायचं. बायाचा नाद नाही करायचा. मी दारात खुर्ची टाकून बसलो, कुत्रा आलं, आमच्या बायकोनं कुत्र्यावर घातलं आणि मला शा दिल्या. बघितलं कुत्र्याकडं, आणि कुत्र्याला म्हणते हाड हाड, हाडकी. कुत्र गेलं, मायाकच बघितलं, हाडकी मी आली या. तू बी इथंच मरायलाच 1.5 वर्ष झालं, कुठं जायनास रुपया आणि नास. हाड गटा गटा गिळलं, गटा गटा. माई शपथ, वरून मीच तिला म्हणलं कुत्र बांड आहे ग.
कशा गुदगुल्या झाल्या, कसे हसले. तुम्हाला वाटलं माझं लयच बिघडलंय. माझं एवढं बिघडलेलं नाही. मी माझ्यावर घेऊन तुमचं सांगितलं हे ध्यानात ठेवा. असा हा संसार आहे. या संसाराच्या बाबतीत व्याकरणात परिभाषा आहे, संसरती इति नाम संसार. कायमस्वरूपी सरक. बस झाला आता, जरा फवारणी केली म्हणजे किडे मरत येतं, बाकी काही नाही. पण काही ठिकाणीच किडे मरत येत, काही ठिकाणी सांगा. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबारायांनी 2 वेळा फार सुंदर दिल्या. संसाराच्या बाबतीत 2च वेळा पुरेशा आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात लहान लेकरू हे किंवा ते यांना लहानपणात माय सोडून काही घेणं देणं का, आई सोडून काही घेणं देणं. पहिली बाळ दसे, ज्ञानोबाराय आई बाहेची पिसे. आई लय झालं, बानाम वडील. पहिली बाळ दसे, आई बाहेची पिसे. पण किती दिवस अशा जुन्या लोकांनी मिळून एकदा लग्न लावून दिलं. ते सरे मग स्त्री मांसे फुलोनी ठाके. ते जातं आणि पुन्हा बायकोवर प्रेम जातं का नाही. आईवरचं कमी जातं, कुणावर जातं का नाही, माहीत जातं का नाही. हां, बायकोवर प्रेम जातं. लातूरून आला, जेवायला बसला, बायको झोपली, मायच होती वाढायला, कोण वाढणार दुसरं माईशिवाय. 10 वाजता जेवायला बसला आणि माईनं वाढलं, भाकर वाढली, भाजी वाढली. लगे ह्यानं सुरू केलं, आई ह्याला काय भाजी म्हणतात का, ह्याचं काय नाव भाजी का, असली कुठं भाजी असते का, ह्याच्यापेक्षा नाही जेवलेलं बरं. एवढी कुठं पातळ भाजी असते वय, जेवायचंच नाही मला. ह्याच्यात तेल नाही, ह्याच्यात मीठ नाही, चटणी टाकून केली, ह्याला का भाजी म्हणतात का, अगं फेकून दे. ह्याच्यामध्ये धाब्याहून जेवून आलेलं बरं. हे असलं कुठं जेवण असतं का, पहिल्यापासून तुम्ही असलेच आहेत. माईनं सांगितलं, बाळू ही भाजी मी केली नाही, ही भाजी तुझ्या बायकोनं केली आहे. म्हणला पातळ पण काय टेस्टी आहे म्हणला, मस्त आहे म्हणला. हा अशी मस्त पाहिजे म्हणला. कधीतरी अशी सुद्धा भाजी चुरून खायला मजा येते म्हणला. याला म्हणतात भाजी. नाही कळलं तुम्हाला. ते सरे मग स्त्री मांसे भुलोनी ठाके. आता ज्ञानोबाराची पुढची वेळ आहे का. ज्ञानोबाराय म्हणजे सरकारला संसार पुढं, माईहून संसार बापावर गेला प्रेम. बरोबर आहे. माईहून बापावरचं आणि माईवरचं प्रेम कमी झालं. आता संसारानं कुठं ढकलिलं, बायकोकडं पुढे ढकलिलं. ठीक आहे, बायकोवर तरी कायम प्रेम आहे नाही. स्त्री भोगिता थाओ. ज्ञानोबाराची ओवी. स्त्री म्हणजे माफी मागून बोलतो, स्त्री ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून बोलतो, माझा अधिकार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात स्त्रीचा भोग तरी किती दिवस भोगणार आहे तुम्ही. स्त्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागे येवो, मग तोची करी प्रेम भाव. बाळकाशी पहिली बाळ दसे, म्हणजे कायमस्वरूपी प्रेम सरकत राहतं, त्याचं नाव संसार. ही जीवाची आहे आवड. कळलं का. आपल्या मुद्द्यावर आलं. ही जीवाची आवड. काय जीवाची आवड, संसार. जीवाची आवड काय, सोडून द्या. काय मजा आहे त्याच्यात, काही मजा आहे त्याच्यात, काही नाही. द्या सोडून. पुढच्या आवडीचा विचार करा. का, कोणत्या आवडीचा, संतांच्या. काय आवडतंय संतांना, माझ्या जीवन म्हणजे कानात. आणि शाईला आवाज कमी थोडाच, ते वाढवा. इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात तुम्ही त्याच्या बाजूला बस जाऊ नका ना, तिथंच बसा की. बरोबर आहे का नाही. माझ्या जीवीची आवडी ही ज्ञानोबाराची आवड आहे. हा, ज्ञानोबाराची म्हणजे संतांना काय आवडत आहे, पंढरपूर. काय आवडत आहे, हो आवडे पंढरी. भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडली. आम्हाला पंढरपूर आवडतं. काय आवडतं, आणि त्या पंढरपुरातला काय, देव आवडतो, पांडुरंग आवडतो. दुसरं काही आवडत आहे का, नाही 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 नाही. बरोबर आहे. आवडे हे रूप देव आणि पंढरपूर आवडतं. महाराज थोडासा विचार करण्यासारखं आहे की पंढरपूरच का आवडतं संतांना. माहिती तुम्हाला काही, पंढरपूरच. उद्या एकादशी. बरोबर आहे का नाही. पंढरपूरच का आवडतं असं जर कोणी विचारलं तर मी तिथं सांगतो, पंढरपूर असं क्षेत्र आहे तिथं फक्त बघण्याची बिलं निघते. कशाचे, बघण्याचे. पंढरपुरात जायचंच नाही, लांबूनच पंढरपूर काय करायचं, बघलंय तिथं बघायचं. नुसतं बघितलं की बिल निघत आहे. कळालं का नाही. काय प्रमाण काय दिलं आता, प्रमाण काय दिलं, तुम्ही बी सांगा जा. ते म्हणते तू सांग आता, पैसे तू घेतो घेतोस म्हणा. बरोबर आहे का. अवघीच पापे गेली दिगंतरी, पण कधी वैकुंठ पंढरी
देखिलिया म्हणजे बघितल्या बरोबर लगेच बिल निघालं का नाही. हा, पंढरपूर बघितलं की पाप जाते. आणि चंद्रभागा जर बघितली तर काय, आंघोळ केल्याचं नाही म्हणत मी, आंघोळ केल्यावर वेगळं बिल आहे. लक्षात आलं का, ओव्हर टायमाचं बिल वेगळं काढलं जाते. हा, पण नुसतं डोळ्यानं जरी बघितली, काय लांबूनच इकडे भटुंबऱ्यात उभा राहायचं अशी चंद्रभागा, पुलावर उभा राहून चंद्रभागा जर बघितली नुसती तर जगातल्या सगळ्या तीर्थाला आंघोळ केल्याचं पुण्य लाभते. मग चंद्रभागेत आंघोळ केल्यावर किती पुण्य असेल ही लांबची गोष्ट आहे. त्याच्यासाठी स्पेशल पाहिजे, बरोबर आहे का नाही. आवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा आंघोळ केली या, असे का, असे का. चंद्रभागा डोळा म्हणजे फक्त बघण्याचंच बिल आहे की, बरोबर आहे का नाही. पुंडलिकाला जर बघितलं तर आवघिया संता एक वेळ भेटी आणि पुंडलिक दृष्टी देखली. जगात जेवढे संत आहेत तेवढ्यांची भेट घेतल्यावर जेवढं पुण्य मिळतं तेवढं पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या पुंडलिकाला बघितल्यावर निघत. मिळालं का, कळालं का नाही कळालं. बरं ही काय मी लिहून ठेवलंय का, हे का माझ्या चुलतीने लिहिलंय का, नाही गाथ्यातलं सांगायलोय का माथ्यातलं सांगायलोय. प्रमाण द्यायला लागलोय ना, बरोबर आहे का नाही. तसं मी प्रामाणिक आहे ना, आपलं प्रमाण देणारच ना, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे मी प्रमाण दिल्यावर काही अडचण आहे का, काही नाही. बरं चला, देवच जर बघितला तुम्ही तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखली कळस जर बघितला तर तुका म्हणे मोक्ष देखिल्या देखिल्या कळस. कळस आणि तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणजे पंढरपूर संतांना का आवडतं, तिथं नुसत्या बघण्याची बिलं निघतील. कशाचे, बघण्याचे. म्हणून आमची आवड पंढरपूर. नीट ऐका, जीवाची आवड शाबास संसार, संतांची आवड पंढरपूर म्हणा, देव म्हणा, काही बी म्हणा. ही जीवाची आवड संसार, संतांची आवड पंढरपूर आणि देव. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला